आपल्याकडे आलेला पाहुणा परत जायला निघतो तेव्हा आपण त्याला निरोप देणे आणि त्या समुच्चयाचा अभ्यासपूर्वक विचार करून आपलं व्यक्तिमत्व चार चौघांपेक्षा वेगळं आहे हे दाखवून दिलं. असं विश्वासाची ओळख करून दिली. असं व्यक्तिमत्व श्री रत्नाकर मनोहर शानभाग वरिष्ठ लिपिक टिळक गौरव सोहळ्यासाठी या मंचावरती उपस्थित माननीय शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन माननीय सौभाग्यवती शिल्पा वाळिंबे, सचिव माननीय श्री चंद्रशेखरजी देशपांडे, जॉईंट सेक्रेटरी माननीय श्री राजेंद्रजी लाटकर, टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री जी आहिरे, उपमुख्याध्यापक माननीय श्री के.पी. वाघमारे सर, पर्यवेक्षक शाखांचे शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व शानभाग कुटुंबीय व सर्व निमंत्रित आपणा सर्वांचं मनोभावे स्वागत. या गौरव सोहळ्याचा प्रारंभ सहभागी होणार आहेत. शानभाग सरांचं बालपण हे टिळक हायस्कूल कराड इथूनच सुरुवात झालेली आहे. कारण याच भूमीमध्ये ते पहिल्यापासून शेवटपर्यंत या ठिकाणी राहिलेले, पहिल्यापासून तर आतापर्यंत आहेत आणि इथंच परत राहणार. त्यांचं कार्य कर्तृत्व हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
त्यांनी समाजामध्ये सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपला ठसा हा उमटवलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं शाळेमध्ये जे काही वरिष्ठ लिपिकाचं काम करत असताना त्यांनी शाळेला लावलेली शिस्त, त्याच्यामध्ये फायलिंग असणार, त्या फाईलमध्ये असणारी कागदपत्र असतात. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये ते कागद कसा सापडणार आहे ही एक त्यांची हातोटी त्यांनी सर्व लिपिक वर्गाला शिकवलेली आहे. आणि त्याच्यातूनच शिस्त ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळांमध्ये त्यांनी मार्गदर्शनही केले. आणि या वेगवेगळ्या माध्यमातून ते आज सर्व ठिकाणी परिचित आहेत. त्यासाठी शानबाग सरांचं सुरुवातीला एक लहानशा ठिकाणी सत्कार समारंभ करावा असा डोक्यात विचार होता. पण त्यांची जी काही बाहेरची मंडळी आहे त्यांचा जो काही प्रेम आहे त्या प्रेमापोटी आपणाला एक भव्य असं स्वरूप या ठिकाणी घेता आलं. प्रत्येक मान्यवर हा प्रतिष्ठित आहे आणि सर्वांना आदराचं स्थान हे शानबाग सरांनी दिलेलं आहे आणि त्याच त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आहे. शानबाग सरांचं जास्तीत जास्त वेळ टिळक हायस्कूलमध्ये गेलेला आहे आणि त्या वेळेनुसार त्यांच्या घरातल्या मंडळी शानबाग वहिनी यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण त्यांनी घराचा सर्व प्रपंच हा त्यांनी उचललेला आहे. म्हणजे या दोघांच्या माध्यमातूनच घराचा विकास झालेला आहे. त्याचबरोबर आमच्या शाळेचा विकास हा याच पद्धतीने झाला. या भावनिक कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला आपण एखादी व्यक्ती ही आपल्या शाळेतून सेवानिवृत्त होते आणि त्यांनी केलेलं काम आणि या कामामध्ये जी काही त्यांनी लावलेली शिस्त आहे ह्या शिस्तीसाठी जर त्याच्यामध्ये आपण कमी पडलो तर ती व्यक्ती आपल्याला माफ करणार नाही. कारण त्यांनी घेतलेले कष्ट हे अपार कष्ट आहेत. त्याच पद्धतीनं मी टिळक हायस्कूलचा मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी तयार केलेली जी काही रेकॉर्ड रूम आहे त्या ठिकाणी लावलेली फाईल्स आहेत. आपल्याला शिक्षण मंडळकरांना सुद्धा त्या पद्धतीने धडे हे सर्व शाखांना दिले. आता सर्व शाखांमध्ये तो व्यवस्थितपणा त्या ठिकाणी आलेला आणि तोच व्यवस्थितपणा ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याच्याही पुढे जास्तीत जास्त प्रगती जर केली तर त्यांनाही तो एक आनंदच त्या ठिकाणी असतो. शानबाग सर कायमस्वरूपी संस्था शाळा यांना मार्गदर्शक म्हणून राहणारच आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या संस्थासुद्धा येत असतात. आणि या संस्थेच्या माध्यमातून शानबाग सर नेहमी केवळ कराड शहरापुरतं मर्यादित नाही तर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. त्यांची शिस्त, काम करण्याची पद्धत. बऱ्याच वेळेला शानबाग सरांना एक उपमा दिली जाते की शानबाग सर म्हणजे एक चालतं बोलते GR आहे. कारण एखादं आलेलं GR ते पूर्णपणे वाचतात. वाचून झाल्यानंतर त्याचा अर्थ स्वतः कळवून घेतात आणि मग इतरांना सांगतात. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतंय की एखादा GR आल्यानंतर वरच्या 4 वळी वाचल्या की आपण आनंदाने उड्यात मारतो. पण त्याच्यामध्ये जे काही खाली 3-4 वळी असतात त्याच्यामध्ये खरं महत्त्वाचं असतं. हे त्यांनी मला शिकवलेलं आहे. मी तेव्हापासून GRचं वाचन करत असताना नेहमी पूर्ण करतो आणि त्याच्यातून अर्थ निघाल्यानंतरच पुढे पाऊल टाकत असतो. म्हणजे ही एक त्यांची अभ्यासवृत्ती त्यांनी सर्व जिल्ह्याला मनमिळावू वृत्तीनं जिंकलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात ज्या ठिकाणाहून झाली ती म्हणजे पोलीस स्टेशन. हे एक आपलं कायद्याचं क्षेत्र, त्याच्यामध्ये त्यांनी आपला दबदबा निर्माण केलेला आहे. प्रत्येक येणारा नवीन
अधीक्षक असेल त्यांच्याशी शानबाग सरांची ओळख आहे आणि त्यांनी त्या ओळखीचा गैरफायदा कधीही झालेला नाही. मी माझा प्रसंग होता की ज्या वेळेला एखादं बेकायदेशीर असणार आहे त्यावेळेला शानबाग सर कधीही कोणालाही फोन करत, जे नियमानं असेल ते नियम. जर नियमाच्या बाहेर गेलेलं असेल तर त्यावेळेला ठीक आहे, ती एक सहानुभूती म्हणून त्या ठिकाणी असणार आहे. पण त्यांनी या सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी आपला ठसा उमटवलेला आहे आणि ते आता 31/1/2021 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहे. या सेवानिवृत्तीची पोकळी भरून काढता येणं अशक्य आहे, पण तरीसुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यांनी लावलेली शिस्तीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. तेच खरं त्यांचं समाधानाचं फळ या ठिकाणी असणार आहे. शानबाग सरांचे सर्व मुलगा मुलगी हे उच्च शिक्षित झालेले आहेत. सर्व कुटुंब त्यांनी त्यांची भावी आयुष्याची तरतूद ही पूर्णपणे करून ठेवलेली, त्याच्यामुळे त्यांना कुठलीही काळजी नाही असं म्हणलं तरी चालणार आहे. आता फक्त त्यांचं कुटुंबाचं जे काही आरोग्य आहे हे आरोग्य कायमस्वरूपी व्यवस्थित राहावं ही एक ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो. हे खरं म्हणजे आपल्या संस्कृतीला जपणारे उजाळा देणारे कार्य आहे. अशा या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी मान्यवरांना आमच्यात घेता आपण 2-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तर सर्वप्रथम एकच वाक्य बोलावं असं वाटतं. आमचे शानबाग सर म्हणजे आनंदाचा उत्साहाचा झरा आहे आणि खरंच आपुलकीनं तुम्ही कार्य करत असता. जवळजवळ 35 वर्ष झालं तुम्ही ही सेवा बजावत आहे आणि तुमच्या कार्याची ही मला वाटते की तुमच्या सेवानिवृत्तीचा हा स्वल्पविराम आहे. इथून पुढं तुम्हाला समाजासाठी खूप सारं काम करायचं आहे. यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. बऱ्याच मान्यवरांना सरांच्याबद्दल खूप आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तर या निमित्तानं सर तुमच्या इथून पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि म्हणते. हे नाही असं कराडमधलं कुठलीही संस्था नाही किंवा ठिकाण नाही. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर दोघेजण मिळून गेली 10-12 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर एकत्रच आम्ही काम करतो. नगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल, विजय दिवस असेल, सर्व ठिकाणी ते आमच्याबरोबर असतात, कार्यरत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्साह आणि मुख्य म्हणजे त्यांची कमांड, समोर बसलेल्या प्रजेवरती त्यांची कमांड चांगली आहे. त्यांचा आवाजामध्ये तो सगळा जोश आहे आणि त्या आवाज ही जी देणगी त्यांना लाभलेली आहे त्याच्याबरोबरच त्यांचं आरोग्य आणि त्यांचं एक बोलण्याचं वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आलेली व्यक्ती म्हणजे रत्नाकर शानबाग आहेत. अशा ह्या शानबाग सरांना आणि त्यांच्या मिसेस रेश्मा शानबागांच्यामुळे आज रत्नाकर शानबाग या ठिकाणी आहेत हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कारण जेव्हा घरातली बाई पूर्ण संसार सांभाळती की त्या नवऱ्याला फक्त सकाळी उठल्यावरती त्याचं आवरायचं आणि त्यानं बाहेर जायचं, पुन्हा जेवायला यायचं, पुन्हा रात्री झोपायला यायचं, तेव्हा ती बाई जे काही करते ते समाजाच्या नजरेसमोर येत नाही. फक्त त्या शानबाग सरांचं काम आपल्या समोर आलेलं आहे ते तर मोठं आहेच, पण त्याच्या बरोबरीने त्यांच्या मिसेसचंही आपण सर्वांनी धन्यवाद त्यांना द्यायला पाहिजे की अशी व्यक्ती आमच्या समाजासाठी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि इथून पुढचं आयुष्यही आता त्या दोघांनी मिळून आरामात आनंदात घालवावं. परंतु आता नगराध्यक्ष मॅडम म्हटल्या तसं शानबाग सर तुमची आता तुमच्या सामाजिक कामाला खरी सुरुवात आहे. कारण का आता जबाबदारी नाही आहे नोकरीची कुठलीही, त्यामुळे तुम्ही भरघोसपणे भरपूर काम करा आणि सर्वांना आनंद द्या आणि तुमचं आरोग्य, कामाचा उत्साह, परंतु तुमच्याबरोबर तुम्ही आणखीन काही लोकांना तयार करा सामाजिक कामामध्ये. ह्याच मी शुभेच्छा देते. तुमच्या दोघांचं, तुमच्या कुटुंबाचं, सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे, तुमच्या मुलांचंही सगळं व्यवस्थित संसार वगैरे होऊ दे, हाच आशीर्वाद वयाचा भान घेऊन मी त्यांना आशीर्वादही देते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आणि थोड्याशा अविश्वसनीय वाटणाऱ्या प्रसंगानिमित्त मला ते मनोगत व्यक्त करायचे संधी दिली. 2 मिनिटात माझं मनोगत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अविश्वसनीय अशासाठी म्हणलं की काही वाक्य किंवा काही घटना ह्या दिवशी म्हणजे सुरुवातीलाच खोट्या वाटतात.
तसं रत्नाकर शानभाग निवृत्त होत आहेत हे वाक्यच खोटं वाटतं. अर्थात मी शाळेपासून त्यांना ओळखतो. दुसरी एक गोष्ट आहे, वैयक्तिक माझ्या मनात अशी येते की रत्नाकर शानभाग निवृत्तीच्या वयाला पोहोचले तर आपलं वय आता किती झाले. कारण त्यांचा धाकटा भाऊ देवीदास हा मॉन्टेसरीपासून 12वी पर्यंत माझा वर्ग होता. अर्थातच त्याचं आणि माझं वय सारखं असणार, त्यामुळे मलाही निवृत्तीला किती वर्ष राहिले हाही विचार मनामध्ये येतो. आज त्यामुळे मी निरोपाचं भाषण नाही करणार, कारण हे रत्नाकर शानभाग हे व्यक्तिमत्व कुठूनच निरोप देण्यासारखं नाही आहे. कारण जसं इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा आता वाळिंबे मॅडम म्हणाले की आता सुरुवात आहे, हे खूप छान वाक्य आहे. निवृत्तीला पोहोचणाऱ्या लोकांना उमेद येईल असं, किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात की लाईफ बिगिन्स ॲट 60. 60व्या वर्षी तर खरी आयुष्याची सुरुवात होते. पहिला 20-22 वर्षाचा भाग आपण कसा जगतो आपल्याला माहिती नसतं, कारण आपण लहान असतो, आई वडिलांनी दाखवलेल्या गुरुजांनी दाखवलेल्या दिशेप्रमाणे आपलं चालू असतं. नंतर स्वतःच्या व्यक्तिमत्वाची स्वतःच्या अस्तित्वाची ज्या वेळेला जाणीव व्हायला लागते त्यावेळेला स्वतःच्या सुखासाठी जगतो. आपलं सार्वजनिक क्षेत्रातलं व्यावसायिक क्षेत्रातलं कर्तृत्व सिद्ध करण्याची धडपड त्या वेळेला चालू असते. त्यामुळे आपल्या मनाला आपल्या आत्म्याला जे भावतं जे आवडतं त्यासाठी आपण किती वेळ देऊ शकतो हे पण थोडंसं त्याच्यावर पण थोडासा प्रश्नचिन्ह असतं. त्यानंतर जसं थोडं आपण मॅच्युरिटी एजला येतो तशी मुलं मोठी झालेली असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या आपल्यावरती येतात. आणि जसं जसं निवृत्तीला आपण पोहोचतो तोपर्यंत जवळपास सर्वसाधारणपणे आपल्यावरच्या सर्व ऐहिक जबाबदाऱ्या पूर्णत्वाकडे आलेल्या असतात. त्यामुळं यानंतर खरं तर आपल्याला मनापासून जे आवडतं, आपल्याला मनापासून जे भावतं ते करून त्यामधून आनंद मिळवण्याचं वय सुरू होतं. आणि मी प्रत्येक निवृत्ती समारंभामध्ये जनरली हा विषय म्हणतो की 60 वर्ष 2 कारणासाठी 58 किंवा 60 2 कारणासाठी ठरवलंय. एकतर इंग्रज काळापासून ठरलेलं वय आहे, त्या काळाच्या आयुर्मर्यादेचा विचार करता 58व्या वर्षी, आता तर आपण पाहतो असं काही कोणी गणितकार तर होत नाही 58-60व्या वर्षी, 75-80 वर्षापर्यंत माणसाची उमेद असते काम करण्याची. दुसरी गोष्ट भारताची लोकसंख्या आणि त्याला नोकरी देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागांची मर्यादा हाही लक्षात घेऊन सर्वांना समान संधीसाठी देखील हे निवृत्तीचं वय ठरवलेलं असतं. आणि मी तर म्हणेन की रत्नाकर शानभाग ही एक व्यक्ती नसून ही मुळात प्रवृत्ती आहे. आणि व्यक्ती निवृत्त होते पण प्रवृत्ती कधी निवृत्त होत नाही. त्यामुळं त्यांच्या म्हणजे रोमारोमामध्ये जे सार्वजनिक कामाचं एनर्जी घडलेली आहे, जसं आतापर्यंत त्यांच्या एनर्जीचा उल्लेख झाला. मी पण खूप प्रत्येक वेळा अचंबित होतो की या माणसामध्ये किती प्रकारचं म्हणजे मल्टीफॅसेटेड किंवा मराठीमध्ये अष्टपैलू म्हणतात त्या आता पण कमी पडतील. म्हणून मी इंग्रजी शब्दाचा थोडासा बहुपैलू म्हणायला हरकत नाही मराठीमध्ये. अष्टपैलू देखील कमी पडेल की शैक्षणिक आहे, सहशैक्षणिक आहे, कार्यालयीन आहे, सार्वजनिक आहे, धार्मिक आहे, कायदेशीर पोलीस विभागाला म्हणजे यातून काही काळजी असते कदाचित इतक्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा लिलया सहजगत्या चैतन्यपूर्ण वावर जो कराडच्या कराडमध्ये जिल्ह्यामध्ये आणि अहिरे सराटीचा उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये आहे तो वावर असाच चालू राहील याची मला खात्री वाटते. रत्नाकर शानभाग सरांना मी मनापासून शुभेच्छा देतो की तुम्हाला जे मनापासून आवडतं ते करायची तुम्हाला संधी मिळावी, ते करायला मिळावं. त्यासाठी तुमची प्रकृती, तुमचं आरोग्य, तुमच्या परिवाराचं आरोग्य हे सदैव सुसंपन्न राहावं. तुमच्या निवृत्तीोत्तर आयुष्यासाठी मी अतिशय आयुरारोग्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि शिक्षण मंडळ टिळक हायस्कूल हे तर तुमचं घरच आहे, म्हणजे हाऊस आउटसाईड हाऊस असं आपण ज्याला म्हणून होम आउटसाईड होम असं ज्याला म्हणजे घराबाहेरचं घर आहे, घरात तुमच्या जागृतीचा जास्तीत जास्त कालावधी तुम्ही संस्थेमध्ये काढला असेल अशी मला खात्री आहे. तर हे मी हे घरात म्हणजे घराच्या दरवाजा तुमच्यासाठी उघडा आहे म्हणणं हे थोडंसं अवदत्ताचं लक्षण आहे. किंवा तुम्ही आणि मी एकाच घरातले सदस्य आहोत, शिक्षण मंडळ परिवाराचे आपण सदैव भाग होता आहात आणि यापुढे राहात असं मी शिक्षण मंडळ परिवाराच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो. पुन्हा एकदा निवृत्त्योत्तर आयुष्यासाठी सकल मंगल कामना तुम्हाला देतो आणि मला दिलेली मनोगत पूर्ण करतो. नमस्कार, धन्यवाद. मला असं एक उल्लेख करायला आवडेल की मनोहर शानभागांच्या शिवाय माझ्या घरातलं पान सुद्धा हल्लं नाही इतकी त्यांची घट्ट मैत्री होती. तेव्हापासून लहानपणापासूनचे संबंध काकांच्या घरात येणं जाणं तसंच त्यांचाही वावर माझ्या घरात असणं हे अगदी साहजिक होतं. आजही तसाच स्नेह पुढच्या पिढीनं जपलेला आहे. या
एखाद्या कर्तृत्ववान माणसाच्या मागे त्याची पत्नी ही त्याला साथ देणारी असेल तरच माणूस काम करू शकतो. सकाळी 7 वाजता फोन केला तरी हा माणूस टिळक हायस्कूलमध्ये असतो, संस्थेत असतो. संध्याकाळी 6 वाजता फोन केला तरी तो तिथेच असतो. मल्टी खूप कामं करण्याचा ज्याला अनुभव आहे असा हा माणूस दिवसातले 24 तास कमी पडावे. आज त्यांच्या बाबतीतली एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते. आयुष्यभर दुसऱ्यांना स्टेजवर बसवलेला माणूस आज पहिल्यांदा स्टेजवर बसला. तुम्हाला जर आठवत असेल तर पहा, कार्यक्रमाचं उत्तम नियोजन करणारा माणूस कार्यक्रम सुरू झाला की कुठं गायब होतो आणि कार्यक्रम संपताना परत येतो. कुणाला कुठं बसवायचं, कुणाला कुठं सांगायचं, कुणाला पुढे बोलवायचं यापासूनचं सगळं नियोजन अत्यंत बारकाव्यानं करणारा, हेच नियोजन आपल्या व्यावसायिक किंवा नोकरीच्या ठिकाणी वापरणारा हा माणूस, सगळ्याला हवा असणारा आणि प्रचंड ऊर्जेचा स्रोत असणारा अशा या माणसाचा निरोप समारंभ हा जरी लौकिक अर्थाने 58 पूर्ण झालं म्हणून आता थांबायचं आहे असं जरी असलं तरी सुद्धा ही अखंड ऊर्जा या संस्थेला, आपल्या सर्वांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना त्यांच्या वतीनं लाभो. त्यांना उत्तम आरोग्याची मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्यांचं इथून पुढचं आयुष्य असंच आनंदाचं, ऊर्जेचं आणि असंख्य कामाचं, लोकांना उपयोगी पडणाऱ्या वृत्तीचं राहो अशी मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर मला इथं बोलायला 2 मिनिटं संधी दिली. आभार मानतो, थांबतो. धन्यवाद. नमस्कार. सत्कारमूर्ती श्री शानभाग, त्यांचे सर्व कुटुंबीय, व्यासपीठावरील सर्व उपस्थित, या टिळक हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि शानबागचा मोठा परिवार, या परिवारातले सगळे सदस्य. अहो खरं सांगू का, आम्ही शाळेत असताना शिवरामपंत उमराणी म्हणून सर आम्हाला शिकवायला होते. हातात एक खाकी पिशवी, इन्सर्ट केलेला, झपाझप झपाझप पावलं टाकत असायचे. आणि त्यांच्याकडे किती तत्पर असायचं, तो किती लक्ष असायचं त्यांचं. टिळक हायस्कूलच्या पूर्वेच्या बाजूला पलीकडे रस्त्याला एक अभक्षण भक्षण करणाऱ्या एक दुकान सुरू व्हायची सुरुवात झाली. दिवाळीची सुट्टी लागली होती शाळेला, शिक्षकही नव्हते. मुख्याध्यापक आहिरे मराठवाड्यात त्यांच्या गावाला जायच्या तयारीत होते. आणि त्यांनी मला कल्पना दिली की असं असं चालू झालेलं आहे आणि ते बंद केलं पाहिजे, नाहीतर ती सगळी बाजारपेठ होईल. आम्ही जाऊन ते बघून आलो आणि त्या दिवशीच त्यांनी विनायकरावांना पावस केलं. हे तसेच शिक्षण मंडळाशी संबंध असलेले आमचे नगरसेवक, आणि त्यांनी एका दिवसामध्ये ते काढायला लावलं. त्याला कारण होतं पोलीस खातं. पोलीस खात्यात अत्यंत जवळचे संबंध. त्यांची किती हे सांगायची म्हणजे त्याला मर्यादाच नाहीये. यशवंतरावजी चव्हाणांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा बांधलेला प्रचंड हॉल जो आहे, त्याच्या पहिल्या पत्रापासून शेवटच्या पत्रापर्यंत आणि शासनाने दिलेल्या 2 कोटी रुपयांचं जसंच्या तसं एक पैसा इकडचं तिकडं नाही. आणि त्या वेळेत ती कामं शासकीय योजनेत पाठपुरावा ही सगळी कामं शानबागने अत्यंत उत्तम केली. कन्याशाळेमध्ये मला आठवतंय तिथे खिडक्या पाडायला सुरुवात झाली होती. निदर्शनाला आल्याबरोबर संस्थेनं कुणाला सांगितलं तर ते शानबागला सांगितले की काही नाही, पळा
ते बंद करायचं. पुन्हा विनायकरावांना भाव असतो. तुम्ही बंद केलं. या संस्थांचा पसारा एवढा प्रचंड असतो, तो सांभाळणं हे फार कठीण असतं. पदाधिकारी येतात, पदाधिकारी जातात, पण असलेले सेवक आणि संस्थेशी ज्यांचा कायमचा संबंध आहे ती माणसं त्या संस्थेकरता झटत असतात. म्हणून ती संस्था असते. आज शानभाग रिटायर होत आहेत. ज्या वेळेला शानभाग शाळेत आली त्याच वेळेला संस्थेत मी आलो. जेवढी वर्ष शानभागने काम केलं जवळपास तेवढीच वर्ष मला काम करायला मिळालं. आणि आज संस्था 100वीत असताना, वर्षभर त्याचा महोत्सव चालू असताना एक अत्यंत चांगला सेवक आज आपल्यातून निवृत्त होतो आहे. त्या सेवकाला पुढच्या आयुष्यात प्रचंड पाठबळ मिळो. त्यांच्या पत्नीने त्यांचं घर तसंच आत्ता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सांभाळ. आणि त्यांनी बाहेर जाऊन अगदी गणेशोत्सव म्हणलं की शानभाग, देवीचा उत्सव म्हणलं की शानभाग, कुठलंही कारणातलं काम असू दे शानभाग पुढे असतात. शानभाग वडिलांच्या मागं तुम्ही तुमच्या घराण्याला, तुमच्या बंधूंना, तुमच्या घरच्या सगळ्यांना चांगले दिवस दाखवले. तुमचा या शाळेच्या वतीनं आज होतोय तो सन्मान हा आम्हा सर्वांना प्रेरणा देणारा आहे. अभिमान वाटतो तुमचा. तुमच्या हातून अशीच कार्य पुढच्या आयुष्यात निवृत्तीच्या काळात घडत. आणि आता निवृत्त झाला, आता जरा घरचं लक्ष द्या आणि त्याला घेऊन कुठेतरी फिरायला जावा दादा. कधीच करार सोडलं नाही तुम्ही. आणि जे सोडलं ते संस्थेची पाकिटं खिशात घालून मुंबईपर्यंत गेलात, दिल्लीपर्यंत गेलात, पुण्यापर्यंत गेलात, पण घरच्यांना कुठं नेलं नाही. त्यांना फिरवायला न्या. तुम्हाला संपूर्ण या टिळक हायस्कूलच्या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमचं अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो. गेले अनेक वर्ष रत्नाकरला मी लहानपणापासून पाहतो. श्रीकृष्ण दयानंद मंडळाच्या कार्यामध्ये मनोहरपंत म्हणजेच बाप्पा म्हणजे रत्नाकरचे वडील हे सक्रिय असायचे. आणि त्याच्यानंतर रत्नाकर हा सक्रिय झाला. आज मंडळाचं नाव आमच्या तसं त्यांना सगळ्यांना माहिती असताना आणि अग्रेसर असताना मंडळ म्हणून आहे ते निव्वळ रत्नाकर शानभागांच्या मंडळ. कराड शहरामध्ये जे अनेक मंडळ आहेत त्यामध्ये स्वतःची प्रॉपर्टी असणारे, स्वतःची सावध मालमत्ता असणारे मंडळ आहे. आणि ते निव्वळ जे रत्नाकरनं जे नियोजन जे केलं ते फार महत्वाचं आहे. ह्या श्रीकृष्ण दयानंद मंडळाच्या कार्यामध्ये सतत सहभागी असणारा, तसंच कराड शहरातल्या सगळ्या कार्यामध्ये सतत सहभागी असणारा असतो. आज सेवानिवृत्त होतोय, पण मला आणखी सांगायचं वाटतं की टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सेवा संघ हा संघ स्थापन करण्यामध्ये त्याचा फार मोठा वाटा आहे. निव्वळ सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करावं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवावा, शाळा माऊलीची आठवण करून द्यावी आणि शाळा माऊलीसाठी काय करता येईल हे सतत माजी विद्यार्थ्यांना सांगणं. आणि त्यामुळंच आज टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सेवा संघ गेले 12-13 वर्ष चांगल्या पद्धतीने काम करतोय. ह्या देशामध्ये अनेक ठिकाणी आपले माजी विद्यार्थी आहेत, त्यामध्ये चांगले चांगले काम करणारे हिरे पाठवून त्यांना पुरस्कार देण्याचं काम माजी विद्यार्थी सेवा संघातर्फे करतो. पण हे सर्व जे
कार्यक्रमाचं नियोजन असो किंवा त्या विद्यार्थ्यांशी म्हणजे अगदी दिल्लीतील असे विद्यार्थी असू दे, गुजरातमधले असू दे, राजकोटमधले असू दे, अहमदाबादमधले असू दे, आणखी कुठले असू दे, त्यांच्याशी संपर्क साधणं आणि त्यांना कार्यक्रमासाठी इन्व्हाइट करणं, त्यांना पुरस्कार देण्याचं संपूर्ण नियोजन हे शानबाग सरच करत होते. ह्या शानबागांचं रत्नाकरचं फार एका महत्वाचं असं आहे की एखादं काम जर हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय तो बसत नाही. मग ते कुठलेही असायचं. अगदी नगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्व शिक्षण स्वच्छता अभियानामध्ये सुद्धा हा सतत पुढे असणार. श्री शक्ती फाउंडेशनच्या विजय दिवस असू दे त्यामध्ये सुद्धा नियोजनाच्या बाबतीत हा पुढे आहेच. असा हा रत्नाकर फार चांगल्या पद्धतीनं सेवानिवृत्त होते आणि ते कुठलाही दाग न लागतात 24 तास ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेचे एकनिष्ठ आणि त्या संस्थेचा भरभराट कशी त्या संस्थेबद्दल आदर असणारा पण असा हा कुठली संस्था असते. कुठल्याही संस्थेत काम करत असताना आपल्याला ह्या संस्थेचं नाव कसं होईल, नाव कसं मोठं होईल हेच पाहणार. आज 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो सेवानिवृत्त होतोय. खरं म्हणतं तो सामाजिक कामात कधी सेवानिवृत्त होणार नाही. मगाशी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की आता कुटुंबासाठी वेळ देतो. कारण माझ्या मंडळाचं काही काम असेल ते वैयक्तिक काही काम असतील त्यावेळेला मी त्याला फोन केला तर हा कुठं तर ट्रक हायस्कूल किंवा काही रात्री 9ला जरी फोन केला तर ट्रक हायस्कूलमध्येच. आज खरोखर आता ह्याच्यापूर्वी मला असं वाटतं किंवा मी त्याला सांगू इच्छितोय वयस्कर किंवा त्याचा मोठा अनेक अशा आमच्या मंडळातून दिलेले आहेत की त्यांच्या सहकार्यामुळं आज आम्ही आमचं कुटुंब सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकतो. 2च मिनिटं असल्यामुळे जास्त बोलत नाही. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण शानबागाला रत्नाकरला थोडी लायसन्ससाठी शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त वेळ कुटुंबासाठी दे असं सांगून माझी 2 शब्द संपतो. रत्नाकर माझा विद्यार्थी, त्याच्यानंतर सहकारी म्हणून माझ्यावर आम्हाला अनेक सार्वजनिक उपक्रम असतील, शाळेचे उपक्रम असतील, अत्यंत उत्तम रीतीनं माझ्या बरोबरीनं त्यांनी पार पाडलेले आहे. आणि त्यामुळं रत्नाकरचं सामाजिक कार्य प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये मी आहेच त्याच्याबरोबर. हे असं एक वेगळं व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे. खरं म्हणजे सेवानिवृत्ती हा एक प्रवृत्ती आहे. माणूस सेवानिवृत्त होतो एका क्षेत्रामध्ये, परंतु अनेक अशी क्षेत्र आहेत जी माणसाला खुणावत असतात. अनेक अशा गोष्टी आपल्या मनामध्ये राहिलेल्या असतात, त्या पूर्ण करण्याचा हा नंतरचा कालावधी असं मला वाटतं. मी आज 10 वर्ष झाली सेवानिवृत्त होत, परंतु सेवानिवृत्त झालो तरी प्रवृत्त प्रत्येक ठिकाणी राहतो. आणि त्यामुळे रत्नाकर निश्चितपणे याच पद्धतीनं उर्वरित जे आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्यामध्ये तो पार पाडेल आणि तशा पद्धतीनं ते कार्य करण्यास परमेश्वरानं त्याला उदंड आयुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं, अशाच प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि शेवटी असं म्हणे, ईश्वर से क्या मांगो आपके वास्ते. रत्नाकर, ईश्वर से क्या मांगो आपके वास्ते, सदा खुशी आई रहे आपके रास्ते, खुशबू आपके चेहरे, खुशी आपके चेहरे पर रहे इस तरह, खुशबू फूल का साथ निभाए जिस तरह, निभाए जिस तरह. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव पुकारेपर्यंत मला बोलायचं आहे याची जी कल्पना नव्हती, त्यामुळं मी माझं बोलणं थोडक्यातच आवडला. कराड शहर हे खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि कराड शहराला 100 वर्षापेक्षा
जुन्या असलेल्या संस्थांची परंपरा आहे. ब्रिटिशांनंतर आहेतच, प्रसिद्ध नाही, परंतु कराड 100 वर्षाच्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये टिळक हायस्कूल ही एक मोठी संस्था आहे, शिक्षण संस्था आहे. कराड नगरपालिका ही एक मोठी संस्था आहे आणि तशीच आमची ती कराड कोऑपरेटिव्ह बँक, हिलाही 100 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. अशा मोठ्या संस्थांची परंपरा लाभलेल्या ह्या संस्थांमध्ये सर्व ह्या 100पेक्षाही या असलेल्या संस्थांमध्ये रत्नाकर शानभाग हे एकच व्यक्तिमत्व आहे की या तिन्ही संस्थांमध्ये मुक्तपणे संचार करतो आणि ही ज्या पद्धतीने त्याचा संबंध आहे. इथं तर मी कराड अर्बन बँकेचा अध्यक्ष आणि कराड अर्बन कुटुंबाच्या वतीने उभा आहेच, परंतु एक वेगळ्या नात्यानं उभा आहे. कारण रत्नाकर शानभागांचे वडील बाप्पा मनोहर शानभागांचे आमचे खूप वर्षाचे संबंध, गेली 50 वर्षापेक्षा जास्त संबंध असतील. त्यावेळेला ते आमच्या घरी येत असत आणि बाबा कैलासवासी डॉक्टर दर्शी यांचे सर्व आर्थिक व्यवहार, आमचे आर्थिक व्यवहार ते पाहत असत, बसत असत, बाबांशी डिस्कस करत असत. अतिशय शांत, सौम्य, शिस्तीचे, मितभाषी असलेलं व्यक्तिमत्व आमच्या घरात खूप प्रिय होतं आणि तेच व्यक्तिमत्व आता रत्नाकरच्या निमित्तानं मला पाहायला मिळतो आणि तोच वारसा त्यांनी ह्या जपला आहे. या तिन्ही संस्थांमध्येच नाही, आता आहिरे सरांनी सांगितले की ह्यांचा संबंध पोलीस खात्याशी पण आहे, परंतु मला नेमका संदर्भ लागला की ह्यांचा पोलिसांशी संबंध असायचं काही कारण नाही, तसं काही ह्यांचं कर्तृत्व पण नाही आहे आणि यांना पोलिसांची काही तशी जरूर पण नाही लागत की त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला जावं लागायचं ते काय. परंतु हे स्वतःसाठी नाही तर संस्थेसाठी, आपल्या मित्रांसाठी, संबंधांसाठी पोलीस स्टेशनची, कारण पोलीस स्टेशन म्हणले की आपण 2 हात लांब राहतो. परंतु यांचे संबंध पाहता विजय दिन असू देत किंवा या तिन्ही संस्थांचे कार्यक्रम असू देत, कराड अर्बन बँकेनं नुकतीच 100 वर्षाचा शताब्दीचा कार्यक्रम घेतला. त्यावेळेला ह्या सगळ्या संस्थांची किंवा कराडमधल्या सगळ्या विविध क्षेत्रातल्या लोकांशी किंवा सभासदांशी कॉन्टॅक्ट कसा करायचा किंवा ह्या लोकांशी संपर्क साधायचा कसा, तेव्हा जेव्हा आमचं बोर्डामध्ये किंवा बहुशी जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा रत्नाकर शानभाग हे एकच नाव पुढे आलं की ही व्यक्ती आपल्या कराडमधल्या सगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना ओळखते, पर्सनल रिलेशन आहे आणि आपल्याशी ती संबंध आणि संपर्क साधू शकेल अशी व्यक्ती आहे. आणि अतिशय मितभाषी, स्पष्ट, सूत्रसंचालन त्यांच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. लाटकर साहेबांनी सांगितलं की इतके वर्ष त्यांनी सूत्रसंचालन केलं, पण आज जेव्हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आला त्यावेळेला त्यांना असं गप्प बसताना पहिल्यांदाच मी पण बघतो स्टेजवर आणि हे आमचं भाग्य आहे. ह्या सगळ्या त्यांच्या वाटचालीमध्ये वहिनींनी तेवढाच वाटा उचलला, कारण माझं शानभागांच्या घरी जाणं वरचेवर असायचं. ह्या 5-10 वर्षामध्ये जरा बाप्पा गेल्यापासून कमी झालं, परंतु नेहमी शानभाग साहेब आम्हाला कोणावरचे मसाले डोसे, उपी, आप्पे खायला बोलवत असत आणि आम्ही दिवाळीच्या निमित्तानं जात असतो. तीच परंपरा थोडीशी आता ह्या काळाच्या ह्याच्यामध्ये खंडित झाली, परंतु आता रत्नाकरची ही सेकंड इनिंग आहे की सेवानिवृत्ती नाही आहे. सेवानिवृत्ती हे फक्त कागदपत्री हा एक उल्लेख आहे, परंतु त्याचे जर का गुण पाहिले, त्याचे नेतृत्व आणि कर्तृत्व पाहिलं, त्याचा समाजासाठी भरपूर उपयोग करून घेण्यासारखा आहे आणि भविष्यकाळात तो निश्चितच ते देतील. त्यासाठी परमेश्वरच्यांनी त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे, शक्ती देव परमेश्वर, आणि त्यांचं उर्वरित आयुष्य आनंदात आणि मजेत जावं एवढीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि माझं मनोबल संपवतो. धन्यवाद. आपणही या ठिकाणी 2 मिनिटं शेवटच्या वर्षात आहे आणि त्याने आपल्या वडिलांकरवी हे हट्टानी पत्र पाठवलेलं आहे आणि त्याने या पत्राचं लिहिले आहे आणि कार्यक्रमाच्या संयोजकांच्या विनंतीने त्यानं पाठवलेल्या या पत्राचं मी या ठिकाणी वाचन करतो आहे. नमस्कार, मी शार्दूल राजेंद्र कळटल. श्री शानभाग सरांचा निरोप समारंभ आहे व ते रिटायर्ड होणार आहे हे सांगितले तेव्हा शानभाग काका ही एव्हरग्रीन पर्सनॅलिटीचे कायमच अप्रूप वाटत आले आहे. दीर्घवरील खर्चातील आवाज व देखणा चेहरा असे हे व्यक्तिमत्व आपल्या शाळेच्या कार्यालयीन विभागाचा कणाच होते.
फक्त ऑफिस एके ऑफिस असे न करता शाळेच्याच नव्हे तर संस्थेच्या नारायण या पदवीप्रमाणे सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणारे शानबाग सर मला नेहमी आवडायचे. खरं तर कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ती कायम त्रासलेल्या मनाची दुमत नसावी. नवीन विद्यार्थ्याला शाळा कधी भरणार, सुटणार, पालक आले नाही तर काय करायचे ही भीती कायम असते. पण आम्ही बिनधास्त शानबाग शोधून काढायची व काम करून जागेवर आणण्याची जबाबदारी सुद्धा सर पार पाडत असत. स्कॉलरशिपचा फॉर्म असो वा दहावीचा फॉर्म आमच्या कोणत्याच त्रुटी शिल्लक राहणार नाही. त्याची रिटायर होत आहे, पण मला खात्री आहे ते आता त्यांचा वेळ ही कामात ठेवणारच नाही. एवढे काम करण्यासाठी समाज त्यांची वाट बघत आहे. म्हणूनच त्यांच्या नमस्कार. शानबाग सेवेमध्ये होते तर हा शानबाग मला विद्यार्थी आहे. मी मान्यवर आपण सर्व इथे जमलेले उपस्थित आणि आपल्या सर्वांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देणार. अरे कर्म करा ना. बघा ना, तो एवढा अनंत शक्तीचे आहे. अनंत हस्ते कमला कराने घेशील किती दो कराने. अरे केवढे कर्म करतोय तो आणि तुम्हाला 2 हात दिले कर्म करण्यासाठी ना. मग करा ना कर्म. काय त्यांनी ती कर्म केलेली आहेत, आदर्श कर्म केलेली आहे कुठल्याही निरपेक्ष भावनेने. स्वे स्वे कर्मणी आधिरत संसद्धिं लभते नर स्वकर्म नियत सिद्धिं यथा विन्दति तथा शृणु. स्वे स्वे म्हणजे स्वतःच्या कर्माने त्या भगवंताची प्रार्थना करायची. बस तुम्हाला भगवंत मिळणार. मी शानबागनं असं आयुष्यभर काम केलेलं आहे आणि म्हणूनच म्हणलेलं आहे यतः प्रवृत्ती भूतानां येन सर्वं इदं जगत् स्वकर्मान्तं अभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानव. अभ्यर्च्य म्हणजे पूजा करायची. आपल्या कर्माने त्याची पूजा करायची, मस्त म्हणजे पूजा करायची. ती देवाला जर गैवर वाटला पाहिजे, वा काय माझ्यासारखंच कर्म करते. अहो 1-2 मिनिटं जर त्या भगवंतांनी कर्म थांबवले आहे महाशक्तीनं सगळा संसार ब्रह्मांड संपन्न जाईल. त्याला जर तुमच्याशी त्याच्याशी तुम्हाला एकरूप पाहिजे, त्याच्याशी तुम्हाला संवाद साधे, तुम्हाला सुद्धा कर्म केलीच पाहिजे. आणि ती कर्म करण्याचा एक मापदंड शानबागने दाखवलेला आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. 2 मिनिटं झालेली आहे जवळजवळ, मला थांबलं पाहिजे. माझी कन्या नगरला ITIचं प्राचार्य पद म्हणून तिला अपॉइंटमेंट मिळाली आणि ती गेली. हजार गेली. पहिला फोन आला, बाबा मला याचं काही कळतच नाही. ते टेक्निकलमध्ये हुशार होती हो, पण प्रशासकीय कामात काहीच नाही, शून्य. आणि ती लागली राहायला. मला समजलं पण शासकीय कर्मचारी म्हणजे काय चीज असते हे सर्वांना माहीत आहे. हां, ते नोकरी करतात ते आपल्याला उपकार करण्यासाठी. ती त्यांची भावना असते आणि त्या अशा लोकांना सांभाळायला 7-70-80 स्टाफ. मी म्हटलं थांब, मी तुला एक व्यक्ती गाठून देतो, तुला मार्गदर्शन करतो. मी शानबागचं नाव सांगितलं. शानबाग म्हणा तू केव्हाही 5 नंतर संध्याकाळी फोन कर, सगळे तुझे प्रॉब्लेम मी सोडतो. खरोखर सर्व विषयावर ते कोणाकोणी चालली होती आणि ते आमच्या करण्यात इथून ते मोबाईल होतो. त्याला माहिती करणं असा हा माझा शानबाग विद्यार्थी. निवृत्त वगैरे काही होत नाही. खूप कामं चालूच असतात. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कामं चालू त्या पद्धतीने करायची. जळभाव रत्नाचं नाव आहे त्याचं, रत्नाकर म्हणजे समुद्र. एवढंच सांगणार आहे, बोलणार आहे की बाबा 2-3 वाक्य बोलतो. रत्नाकर म्हणजे समुद्र. अनंत रत्नाची खाण असलेला हा समुद्र आहे. समुद्र आणखी एक प्रत्येक समुद्राचं एकच वैशिष्ट्य, तो आत्मा आपल्या जलराशी अनंत जलराशीनं परिपूर्ण असतो. त्याला कुठल्याही आनंदाची अजिबात आवश्यकता नसते. बघा ना, पावसाळ्यात इतक्या मोठ्या नद्या केवढं पाणी ओढतात त्याच्यात. अरे बापरे बापरे बापरे. त्या ब्रह्मपुत्रा नदीला तर नद म्हणतात. नद इतकं पाणी ओढते, पण कधी समुद्राचं पाणी 1 मिलीमीटर तरी वाढलेला अजिबात नाही. पण तो आत्मच इतका आनंदानं भरून राहिलेलं असतं की त्याला कशाची आवश्यकता नसते. बाहेर पाणी येऊ, आता उन्हाळ्यात पाण्यात थेंब नाही येऊ, समुद्र तसाच्या तसा
शानभाग आहे. रत्नाकर नावाप्रमाणे त्याने वागले आहे, तो वागलेला आहे. तो कुठल्याही अपेक्षा नाही आहे, सतत आनंदी. आतनं तो आंतरिक आनंद आहे त्याचा, आणि तो आनंद त्याचा सर्वांना तुम्हाला स्वार्थ नाही. तो स्वतः आनंदी होता, पण तो आनंद ना सर्वांना असा भरभरून वाटून गेला, सगळं वातावरण बदलून टाकलं. हे कर्मयोगाचं वैशिष्ट्य आहे, हे रत्नाकरचं वैशिष्ट्य आहे. इथून पुढं असंच त्याने उड्या मारत छानपैकी मस्तपैकी सर्वांना आनंद देतच आपलं कार्य अखंड चालू ठेवावं. आणि त्याला तशी शक्ती बुद्धी आहेच, त्याला ती त्याला मिळाली. आणि या सगळ्यावर एक वरकड म्हणजे त्याचा एक गुण सतत स्मितहास, कधीच नाराज नाही, आणि ते सतत राहिलं पाहिजे. आणि ती परमेश्वर त्याला ती बुद्धी देणारच, आणि तो करणारच अशी माझी अपेक्षा आहे. ती पूर्ण होणारच. फक्त निरामयता लाभावं, आरोग्य संपन्न लागेल, बस. ठीक, ओके. जर फेकलं तर खाली पडणार, ते 4 पाया उभं राहतं. असं हे कर्तृत्व आहे. कुठल्याही क्षेत्राला त्याला कुठेही पाठवा, ते निश्चितपणे काम सक्सेसफुल करणार असं हे व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला नोकरीच्या फार अडचणी असतात, फार समस्या असतात, म्हणजे तिथं आम्हाला जाता येत नाही. पण हा मनुष्य असा आहे की या ठिकाणी शिक्षणाचा शाळेचा कार्यभाग सांभाळून लिपिक कशा असाव्याचं उत्तम उदाहरण. वरिष्ठ लिपिक म्हणजे काय असतं, आणि महाराष्ट्रामध्ये असं एक उदाहरण आहे की रेकॉर्ड रूम, तुम्ही जर टिळक हायस्कूलची रेकॉर्ड रूम जर बघितली तर महाराष्ट्रात 1 नंबरची रेकॉर्ड रूम मध्ये असेल तर ती टिळक हायस्कूलची आहे, आणि त्याचं सगळं श्रेय शानभाग सरांना आहे. खऱ्या अर्थानं आपण असं म्हणतो की जर त्यांनी इंटरेस्ट घेतला असता या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये, तर महाराष्ट्राच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अध्यक्षपद चालून त्यांच्याकडे आलं असतं. एवढे हुशार आणि तत्पर असं असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या गुणाचे अनेक पैलू लोकांनी सांगितले आहेत. आपलं कुटुंब 4-5 सदस्य घरात असतात, तेवढं आपण कुटुंब मानतो, पण शानभाग सर म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा समाज म्हणजे माझं कुटुंब, आणि या समाजासाठी काम करणारा हा धडपडणारा असं व्यक्तिमत्व आहे. सरांनी आता सांगितलं की सतत उत्साह आहे. हा उत्साह कुठून येतो? 58 वर्षामध्ये जर अगदी 16-17 वर्षाच्या मुलांचा उत्साह तरुणाचा याच्यामध्ये असेल, तर खऱ्या अर्थानं जगण्याची प्रेरणा काय असते ही शानभाग सर जेवढून घ्यावी. त्यांच्या चेहऱ्यावरती मी तर आजपर्यंत शाळेमध्ये मला आता 17 वर्ष झाली, कधीही कुठल्याही प्रसंगाला न बसता हा प्रकार त्यांच्या चेहऱ्यावर कधीच पाहायला लागला नाही. हे कशात होतं काय, तर अंतर्मनामध्ये असलेले प्रामाणिक भावना आहे, जे भाव आहे हे त्यांच्या मनात सातत्य नसतात, आणि त्याच भावनेची समाजाची सेवा करतात. आणि म्हणून हृदयाचा ओंकार येतो की तू स्वतःसाठी जवळ होतं, समाजासाठी जग, आणि खऱ्या अर्थानं अविरतपणे जगण्याचं काम ते केलंय. याही तो ते करणार आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं म्हणजे सामाजिक कार्याचा जो वसाडी वारसा आहे हा सच्च्या सामाजिक कामाचा पायी आहे. लक्षात घ्या, माणसाला सामाजिक काम करायला अनेक वेळा बोलवावं लागतं, त्याला धाडावं लागतं, पण माणसं तरी पण येत नाही. पण शानभाग सर असे व्यक्ती म्हणजे स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी जाणारच, आणि दिलेली जबाबदारी आपण पूर्णपणे पार करणार असा एक उत्तम प्रशासक, अत्यंत चांगले लिपिक, आणि खऱ्या अर्थानं खरे मार्गदर्शक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. एकच गोष्ट सांगतो, खऱ्या अर्थानं रविवारी आम्ही आमचे शिक्षक बंधू आम्ही 4 तासासाठी येतो. हा माणूस रविवारी सुद्धा शाळेमध्ये आम्ही बघितलेला, रविवारी सुद्धा बघेल तेव्हा रात्री 7 वाजता 8 वाजता काही कामानिमित्त थांबलो तर शानभाग सर कुठे आहेत, त्यांच्या टेबलवर बसलेले आहे. सहज विचारा, शानभाग सर सुट्टी नाही, शानभाग सुट्टी बिट्टी काय नाही, माझं काम आहे. म्हणजे पोलीस स्टेशनचं असू दे, पंचायत समितीचं असू दे, कुठलंही काम असू दे, सगळं रेकॉर्ड तयार करायचं, समाजासमोर उत्तमपणे मांडायचं, हे खऱ्या अर्थानं हजारोपणाने शानभाग सरांनी केलेलं आहे. आणि असा हा माणूस आज आमच्या टिळक हायस्कूलमधून निवृत्त होतोय, शिक्षण मंडळात निवृत्त होणार नाही, त्याचं खरोखर मनोमन दुःख आहे. मी माझ्या आपल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं, सर्व आमच्या टिळक हायस्कूलच्या प्राधिकाऱ्यांच्या वतीनं किंवा सेवानिवृत्तीच्या त्याच्या या क्षणी त्याला शुभेच्छा देतो. आणि उर्वरित आयुष्य खऱ्या अर्थानं संधी एकदाच येते, दार ठोठवते, ती संधी आपण आज घेतली तर त्याचं सोनं होतं, तर संधी निघून जाते. शानभाग सरांनी मला वाटते समाजकार्यातली आज एकही संधी की तिने पाठीमाग कधी जाऊन दिलेली नाही. जे येईल ते मी घेणार, आणि माझ्या जवळ जे आलेलं आहे ते समाजासाठी मी दान करणार, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून समाजाचं भक्त हृदयापासून आंबेडकरांच्या व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाचं संचित असतं, लक्षात घ्या. आणि हे समाजाचं संचित असणारा हा मोठा पाईक माणूस आहे. समाजसेवा माणुसकी जपणारं व समाज कार्यामध्ये आपलं मनोबल जे आहे, ध्येयनिष्ठ आहे, हे समर्पित करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं या सामाजिक कार्याचे खऱ्या अर्थानं शानभाग सर हे कराशनाचे मानवी आहे, ज्यांच्या आयुष्याचं प्रयोजनच असतं की मला समाजासाठी जगायचं, समाजासाठी कार्य करायचं आहे. किंवा अशीच माणसं हे समाजसेवेचे जे व्रत आहे
हे स्वतःचं तत्वज्ञान म्हणून आयुष्यामध्ये जगतात आणि हे तत्वज्ञान शानभाग सरांनी आपल्या कृतीमध्ये तंतोतंत पाळलेलं आहे. निश्चितपणे त्यांच्यापाशी असंख्य प्रकारे सेवा या कराड शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये होईल अशा बाळगतो आणि सातत्यानं टिळक हायस्कूलला जी पोगळी निर्माण तुमच्या रूपाने झालेली आहे ही पोगळी निश्चितपणे तुम्ही पुन्हा त्या सहवासामधून शाळेमध्ये येणारच आहात. तुमच्या मार्गदर्शन करावी अशी मी विनंती करतो आणि तुम्हाला दोघांनाही या ठिकाणी बरोबर जे आयुष्य आहे ते आयुष्य उत्तम दीर्घायुष्य लाभो, सतत आनंदी उत्साही लाभो आणि आपल्या हातातून आपल्या कृतीतून समाजाचं काही वेगळं संचित आपण समाजाला द्यावं. आपली एकच शिदोरी आहे ती म्हणजे शिक्षण क्षेत्राची सेवा करणं आणि समाजाची सेवा करणं. ही जी शिदोरी ज्या माणसाला मिळते तोच माणूस आयुष्यामध्ये सातत्यानं आनंद असतो आणि ह्यांचं आनंदाचं रहस्य एकच आहे की त्यांनी मिळवलेली माणसं. मग आपण पैसे मिळवतो, संपत्ती मिळवतो. विशेष वाटतं आमचे सेवक अशोक यांनी दिलकी जहान म्हणून त्यांचा उल्लेख केला. प्रत्येकाच्या भावना वक्तृत्वाला जागृत करणारे असे एक व्यक्तिमत्व म्हणजे रत्नाकर शानभाग. पण त्याच्याही पलीकडे मी तो असं म्हणजे हे शिक्षण मंडळ कराडचं जसं बाळासाहेब येरमांनी मगाशी उल्लेख केला की या कराड शहरामध्ये 100ही पूर्ण केलेल्या अनेक संस्था आहेत. मातृसंस्था म्हणून आपण त्यांचा उल्लेख करू शकतो की ज्या सगळ्या अर्थाने या गावाची शान आहे किंवा एक क्षण आहे असं म्हणलं तरी चालू शकेल. आपण आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत आहात, ही संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि एक मानबिंदू या कराड शहराचा किंवा कराड शहर परिसराचा आहे. शिक्षण मंडळ कराडचं हे शताब्दी वर्ष थोडंसं या कोविडच्या याच्यामुळे हे साजरं करता आलं नाही तरी 21-22 मध्ये आम्ही कार्याचं नियोजन केलेलं आहे. 1920 साली लोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्थापन झालेली ही संस्था स्थापनेपासून त्यांना लाभलेले सर्व संस्थापक सन्माननीय संस्थापक वेळोवेळी मिळालेले त्यानंतरचे सर्व कौन्सिल सदस्य असतील, सन्माननीय आदर्श गुरुजन असतील, आदर्श विद्यार्थी असतील, तसेच शिक्षक शिक्षक कर्मचारी असतील, अशी अनेक रत्ने या संस्थेला मिळाल्यामुळं ही 100 वर्ष पूर्ण होऊ शकलेली आहे. शानभाग सरांचं जर मनात त्यांना मिळालेलं हे क्षेत्र होतं की त्याला खूप मर्यादा होत्या, परंतु त्यांच्या नावाप्रमाणे रत्नाप्रमाणे त्यांनी त्याचं कार्य केलं आणि अशी हे अनेक रत्न मिळाल्यामुळं हे ज्या काही संस्था आहेत आणि फक्त शिक्षण मंडळ कराडवाशी ते मर्यादित न राहतात या कराड शहरातील अनेक संस्थांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन आपलं कार्यकर्तृत्व दाखवून दिलं, त्या संस्थांमध्ये योगदान दिलं आणि त्यासाठी मी त्यांच्या मातोश्रींना धन्यवाद देईल. आम्ही आजचा तुमचं कार्य बघून रत्न म्हणतो पण त्यांनी तुमचं नाव आधीच रत्नाकर ठेवलं होतं म्हणजे हे ज्यांना त्याच वेळी उपस्थित होते की हे रत्नासारखं हे आपलं पाल्य काम करणार आणि ते आपण सार्थक करून दाखवलं. तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचं विशेषतः आपल्या मातोश्रींचं आपल्या तुमच्या पिताश्री या सर्वांना मी मनपूर्वक नमन करतो. अनेक जणांनी अनेक अनुभव सांगितलेले आहेत, माझ्याकडे काही वैयक्तिक अनुभव आहेत परंतु आपला वेळ जास्त मी घेत नाही. एक विशेष मला असं वाटलं की आपण बघतो की आज या ठिकाणी अनेक संस्था शिक्षक संघटना आहे, मुख्याध्यापक संघटना आहे, कराड शहरातील आपली मोठी अर्थवाहिनी असणारे अर्बन बँकेचे प्रमुख आहेत, कराड नगर परिषदेचे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत, पोलीस स्टेशनचे सर्व व्यवस्थित आहेत, परत माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. हे सर्व या ठिकाणी आज उत्स्फूर्तपणे उपस्थित आहेत आणि त्यांनी वेळ दिलेला आहे. त्याचं कार्य या एकाच गोष्टीमध्ये शानभागांनी त्यांच्याविषयी असणारी आत्मीयता त्यांच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांमध्ये त्यांच्या संस्थांमध्ये त्यांनी केलेलं कार्य हेच याला निमित्त असे मी म्हणतो. जसं समुद्राला अनेक नद्या येऊन मिळतात तसं या शिक्षण मंडळ कराडच्या SMS इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रांगणामध्ये आज या अनेक संस्थांचे लोक इथं बघितल्यामुळं आणि त्यांची उपस्थिती लाभल्यामुळे भाऊ खरोखर खऱ्या अर्थाने समाधान वाटलं की तुम्ही सर्व मंडळींनी एवढा वेळ दिला केवळ आपल्या या शानभागांच्या असणाऱ्या प्रेमाविषयी. खरं तर निवृत्ती समारंभ म्हणल्यावर ते एक असं टेन्शनचं वातावरण असतं की काय आता निवृत्त होणार, आता पुढे काय करणार, काही नाही करणार. किंवा निवृत्त होणारी व्यक्ती सुद्धा उगीच हळूहळू चालत असते काहीतरी. पण असं काही नाही. मी त्याला मगाशी ते तिथं स्वागताला बोलवलं आज तरी तुम्ही शांतपणे बसायला म्हणून. आणि जसं मला वाटतं कोणीतरी उल्लेख केला की कार्यक्रमात राजभवनी उल्लेख केला की कामाचं सगळं नियोजन करायचं. हा अनुभव मी अनेक वेळा घेतलेला आहे की नंतर शानभाग सापडतच नाही. सुरुवातीपासून सगळीकडे असतील पण शेवटी सापडणार नाही. पण आज त्याही गोष्टीचा मला आनंद आहे की अगदी शेजारी खुर्चीला बसून ते माझ्या हातात सापडले याचाही आनंद आहे. आणि मी एवढंच सांगितलं की शिक्षण मंडळ कराड ही संस्था अशी आहे की या संस्थेमध्ये जो आला तो या संस्थेचा झाला, या संस्थेचा कुटुंबीय झाला. जरी ते शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे जरी ते त्यांच्या प्रशासकीय सेवेमधून जरी निवृत्त झालेले असले
तरी ते शिक्षण मंडळाचेच आहेत आणि शेवटपर्यंत शिक्षण मंडळाचेच राहतील याची मला खात्री आहे. तर त्याच पद्धतीने जसं आताही ते इतर संस्थांना कार्यामध्ये मदत करत आहेत, कार्यासाठी हातभार लावत आहेत, असंच सहकार्य सर्व संस्थांना राहील. अशी व्यक्तिमत्व असणं ही खरोखर गावाच्या दृष्टीने हे करत नाही असं मी म्हणेन. पुन्हा पुन्हा मला वाटतं की यांना कसं नाव सुचलं की तुमचं नाव रत्नाकर ठेवावं. खऱ्या अर्थाने आपण रत्न आहात. आपल्या भावी आयुष्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबियांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हे कार्य आपण असंच चालू राहावं एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. सन्मान्य व्यासपीठ, माझ्यावर मनापासून प्रेम करणारे आपण सारे बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना मला मन मोकळं करून बोलता येईल. सूत्रसंचालक, निवेदक सगळ्या स्वरूपाची मी कामं केलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी न बघता बोलता येतं, पण आजचा जरा प्रसंग वेगळा असल्यामुळं नवरीचा निरोप घेताना मन भरून आले. आज मी फक्त आपल्या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणार. माझं आजवरचं जीवन घडवण्यामध्ये आई वडील व कुटुंबाचा अनुभव वाट आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनात सन 1980 मध्ये माझे पहिले गुरु अण्णा पावसकर यांच्या सहवास होता. त्यांच्याबरोबर श्रीकृष्ण गजानन मंडळामध्ये कार्यकर्ता, व्यवस्थापक, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सल्लागार अशा विविध पदांवर कार्य करण्याचं भाग्य मला लाभलं. अण्णांच्यामुळं माझं जीवन समृद्ध झालं. सामाजिक कार्याची जडणघडण या मंडळामुळे आणि अण्णांच्यामुळे झाली. अण्णांच्याकडून मी सामाजिक कार्याचे धडे आणि नेतृत्व गुण घेतले. त्याने माझ्यावर केलेल्या संस्कारामुळेच माझ्या हातून आज 45 वर्षे अखंडितपणे समाजकार्य सुरू आहे. माननीय अण्णांना आणि श्रीकृष्ण गजानन मंडळातील सर्व सदस्यांना मी मनापासून वंदन करतो. सन 1987 मध्ये नोकरीच्या निमित्ताने शिक्षण मंडळ कराड आणि टिळक हायस्कूल कराड या ठिकाणी प्रवेश केला. या ठिकाणी माझे दुसरे गुरु मुख्याध्यापक डॉक्टर राघव प्रभुडे सर यांचा सहवास लावला. डॉक्टर प्रभुडे सरांनी माझ्या जीवनाचा कायापालटच केला. प्रभुडे सरांच्याकडून पत्रव्यवहार आणि नेतृत्व गुण मला मिळाले. त्यांच्या आग्रहामुळे आणि शाळेवरील प्रेमामुळे मी या संस्थेमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य होता असं मला आजही वाटते. कारण या संस्थेने आणि शाळेने माझा योग्य तो आत्मसन्मान केला. सेवेची 35 वर्षे यशस्वीरित्या कशी पूर्ण झाली मला कळलंच नाही. प्रभुडे सरांचं मी अत्यंत ऋणी आहे. सामाजिक कार्याद्वारे वक्तृत्व आणि नेतृत्व यामुळे कराड शहर व तालुका पोलीस ठाणे, विजय दिवस समारोह समिती, कराड नगर परिषद, टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघ यासारख्या विविध शासकीय कार्यालयात आणि सार्वजनिक संस्थांमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. मान सन्मान मिळाला. जीवनाचं सार्थक झालं. आज माझ्या शैक्षणिक जीवनाचा पूर्वार्ध समाप्त होतोय. उत्तरार्धामध्ये प्रवेश करताना शैक्षणिक आणि सामाजिक सेवा याच जोमाने पुढे सुरू ठेवण्याचा विचार केला आहे. जनसेवा ही ईश्वर सेवा हे ब्रीद यापुढे असेच राहील असे आश्वासन देतो. माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या शिक्षण मंडळ, टिळक हायस्कूल आणि संस्थेच्या सर्व शाखांमधील शिक्षक शिक्षकेतर सहकार्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या सेवा काळात लाभलेले मुख्याध्यापक कैलासवासी डॉक्टर राघव प्रभुडे सर, श्री प्रज भिंगारदेवे सर, कैलासवासी बल्लाळ सर, श्री GR कणसे सर आणि आत्ताचे मुख्याध्यापक आहिरे सर यांच्याबद्दल मी मनापासून ऋण व्यक्त करतो. माझ्या प्रेमापोटी शासकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील हितचिंतक या नात्याने आपण सर्वजण वेळात वेळ काढून या समारंभात उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहू. तुमच्या पाठीशी हजारो सूर्य सर प्लीज. थँक्यू. थँक्यू.
थँक्यू. धन्यवाद सर. या निवडणुकीच्या विनंती कृपया उर्वरित सत्कार हा कार्यक्रम संपला. धन्यवाद सर. थँक्यू. या इकडे बापरे. सारथी